पहिल्या सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅच तो ठरतोय तो म्हणजे मिस्टर 360 सुमित घराळे. डेडिकेट करतोय अजयला सुमित दादा. चांगली गोलंदाजी, 2 विकेट महत्वपूर्ण घेतल्या होत्या सुमित दादा यांनी आणि रना त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. यावेळेस सेमीफायनलच्या मुकाबल्यासाठी आपण सन्मान चिन्ह दिलं जातंय. सन्मान चिन्ह सुनील दादा आपण घ्यायचंय. चला सेकंड मॅच. एका बाजूला विरळे आणि एका बाजूला आपण पाहतोय टीम एडीके चॅम्पियन्स. पहिला बॉल पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल ऑफ केलाय संजय जाधव यांचा. खूप लांबचा प्रवास, कॅच घेतलेला आहे. वॉटर कॅचर, कॅच ऑफ द डे. या कॅचची चर्चा होईल कारण की संजय जाधव स्वतः कॅप्टन बाद होताना आपण पाहतो त्याच्या जोरावरतीच संघाने इथपर्यंत मजल मारली होती, परंतु यावेळेस मात्र खासे करू शकत नाहीत. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचे शिकार होत आहेत. राहुल याचा पहिलाच बॉल आणि हा बॉल नव्हता तर संघासाठी मोती होता कारण की त्याने या चेंडूवरती संजय जाधव यांच्या इनिंगची माथी केली आहे. मोठा झटका लागतोय एडीके चॅम्पियन्स या संघाला. या ठिकाणी पहिल्या सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय. सन फार्माचे रिजनल मॅनेजर सुनील पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अजयला प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय. प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय. यावेळेस चांगला फटका अलॉंग द ग्राउंड खेळलेला. पहिला झटका लवकर लागलेला आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय संजय जाधव कोणती धाव न करता बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी 12वा खेळाडू पाठवायचा एडीके चॅम्पियन्स अक्षय. चांगला फटका, हा देखील मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. तोच क्षेत्ररक्षक, परंतु यावेळेस मात्र संधी मिळालेली आहे. कॅच ड्रॉप होते. धावफलक पोहोचते 2 या आकड्यावरती. चान्स बनवलेला होता गोलंदाज राहुल याने. राहुल अगदी जखडून ठेवला आहे फलंदाजांना पहिल्याच षटकामध्ये. परंतु यावेळेस नाहीये. यावेळेस बॅटची हलकीशी एज लागते आणि विकेटचं होतंय पतन. अक्षयला परतावं लागेल. दुसरी विकेट प्राप्त करून देतोय तो म्हणजे गोलंदाज राहुल. पाठीमागे सूरज यांनी देखील कोणती चुकी केली नाही. अलवासा झेल होता त्यांच्यासाठी, परंतु कधी कधी हे झेल आपल्याला खूप डिफिकल्ट जातात. परंतु सूरज आहेत म्हटल्यावर कोणती गोष्ट अशक्य नाहीये. दुसरा झटका लागतोय टीम एडीके चॅम्पियन्स संघाला. विशाल न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 विकेट पहिल्या षटकामध्ये गेलेत. धावा मात्र आपण पाहिले गेलं तर धाव फलकावरती आहेत 2.
आणखीन एक विकेट जाते. त्याचबरोबर या ठिकाणी अजित अजित पवार साहेब प्लेअर ऑफ द मॅच अजित ह्याला या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय. काळंबा 11 या संघाचा हा खेळाडू. विजय निकम साहेब आणि ते स्वतःच स्पॉन्सर आहेत सन्मान चिन्हासाठी. त्यांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी अजितला प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय. तिसरा गडी बाद झालेला आहे एडीके चॅम्पियन्सचा. विशालच्या स्वरूपामध्ये तिसरी विकेट जाताना पाहते. राजेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत धाव फलकावरती 2 लागलेत परंतु विकेट मात्र 3 गेलेत. शेवटचा बॉल असेल राहुलच्या या सुंदर षटकामधील. चांगला बॉल षटकाची सांगता होते. सोडून दिलेला आहे. नक्कीच पाहायला गेलं तर प्रेशर होता आणि राहुलची ज्या लयमध्ये राहुल गोलंदाजी करत होता शेवटचा बॉल सोडून दिला फलंदाजाने. याला बोलतात शांत संयमी क्रिकेट. कारण की तुमच्या 3 महत्वाचे गडी बाद झालेत आणि धावा मात्र धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 2. अध्यक्ष स्वतः बॉलिंग ट्रॅकवरती आणि ज्या वेळेस अध्यक्षांच्याकडे चेंडू गेला आहे संघाच्या बरोबर या चेंडूचं देखील सोनं झालेलं आहे. प्रत्येक वेळी मॅच विनिंग गोलंदाजी त्यांनी केले आणि या मॅच मध्ये देखील ते दुसरं षटक घेऊन येत आहेत. पहिला बॉल अध्यक्ष यांचा. चांगला बॉल पाहायला जाते तर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पकडेपर्यंत कोणती धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगला फटका डान्सिंग डाऊन द विकेट षटकार येतोय. याला बोलतात रखरखत्या बॅट मधून निघालेला हा विस्तव. कारण की ज्या पद्धतीने प्रेशर होता या टीम वरती तो प्रेशर रिलीज करण्याचं काम सुनीलच्या या फटक्याने केलं आहे. पाहिलं गेलं तर ओपनिंगला आलेला आहे सुनील. 2 फलंदाज त्यानंतर बाद झाले तरी सुनील अजून आहे. जोपर्यंत सुनील आहे ना तोपर्यंत एडीके चॅम्पियन्स या चॅम्पियन संघाचे उम्मीद त्याच्यावरती टिकलेले आहे. धावफलक पोहोचतंय या षटकाराच्या मदतीने 8 या आकड्यावर. यावेळेस व्हाईट बॉल व्हाईट +1 एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव येते. 2 धावेच्या मदतीने धावफलक 10 या आकड्यावर. पुन्हा एकदा चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. आणखीन एक धाव येते. धावफलक आपण पाहतो एका धावेच्या मदतीने 11 या आकड्यावरती.
चांगला एफर्ट पाहायला मिळाला. कॅचेसाठी आवाज दिला होता विक्रम यांचा, परंतु कॅच ड्रॉप झाली असले तरी नक्कीच एक धाव येते. धावफलक 12. एक षटकार जरूर आलेला आहे, परंतु शांत संयमी गोलंदाजी आपण पाहतोय अध्यक्ष यांची. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर बिल्डअप पुन्हा एकदा केला आहे. थोडंसं प्रेशर रिलीज झालं होतं एडीके चॅम्पियन्स या संघाचं या जो षटकार आला होता डाऊन द ग्राउंड, परंतु त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय विरळे संघाचा. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट गेले होते, परंतु यष्टी रक्षक सूरज यांनी चांगला प्रयत्न केला जरूर, परंतु कसा फरक पडत नाही. षटकाची होते सांगता. दुसऱ्या षटकाखेरीज धावफलक आपण पाहतोय टीम एडीके चॅम्पियन्स या संघाच्या 12. साईराज उर्फ बुमरा. साईराजचा पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूला फेकून दिला आहे स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर. षटकारा 6 धावा येत आहेत. नक्कीच स्वप्न बघायची धाडसाने धाडस असेल तरच तुम्ही स्वप्न पूर्ण करू शकता. पाठलाग करायचा तर जिद्दीने, आणि आकाश जिंकायचं असतं तेव्हाच. आणि उंच भरारी घेतो ज्यावेळेस आपण मेहनतीने. ज्यावेळेस तुम्हाला आकाश जिंकायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला भरारी देखील उंच घ्यावी लागते, आणि ती जिद्द एडीके चॅम्पियन्स या संघामध्ये आहे. सलामीचे 3 फलंदाज बाद असताना देखील वन साइड बॅटिंग करतोय तो म्हणजे सुनील आणि त्याच्यासोबत राजेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटला थोडासा ब्रश होऊन चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये जातोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पाहतोय आपण 19 आकड्यावरती. साईराज ज्याच्या नावावरती रबर बॉल प्रीमियर लीग मधील पहिली वहिली हॅट्रिक आहे, त्यालाच पुन्हा एकदा पाहतोय. व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. ही जी दोन्ही जोडी आहे ती खूप महत्वाची जोडी आहे एडीके चॅम्पियन्स यांची. एडीके चॅम्पियन्स विचार करत असेल की पूर्ण ही जे आता राहिलेले जे चेंडू आहेत ही दोन्ही जोडीच खेळून यावे. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी साईराज यांची. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पोहोचतंय 21 या आकड्यावरती. नक्कीच महत्वपूर्ण रन आहेत. एडीके चॅम्पियन्स संघासाठी बॉलर चांगले आहेत त्यांच्याकडे, त्यामुळे 35 ते 40 टार्गेट गोलंदाज देखील मागतील स्कोर बोर्ड वरती. यावेळेस देखील फटका चांगला आहे. इनसाइड आउट थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर. एका हाताने प्रयत्न करण्याचा प्रयत्न विक्रमचा, परंतु त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू सीमा रेषा पार जातोय 4 धावांसाठी. चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला. सुनीलच्या बॅटमधून ज्याच्या बॅटमधून षटकार पण आपण पाहिला. यावेळेस इनसाइड आउटचा फटका खूप खास होता. फिल्डर सेट केला होता, परंतु त्याच्या हाताला चटका देऊन 4 धावांचा झटका देखील लागतोय. हा देखील फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड 6 रन. सा रे ग म प ध नि सा. धाव संख्या पण येते 6. षटकार.
आणखीन एक सुनील येळवे. हॅलो चेक. धावफलक आपण पाहतोय 38. सुनील आपण पाहतोय 33 धावांवरती आपण सुनीलला बॅटिंग करत असताना पाहतोय. चांगली बॅटिंग. महत्वाचा गडी तो म्हणजे त्याच्या जोडीला संजय लवकर बाद झाले आणि संजय ज्या पद्धतीने बाद झाले त्यानंतर बॅकफुटला टीम गेले होते. त्यानंतर सातत्याने विकेट आपल्याला पाहायला मिळालं. राहुलने चांगली सुरुवात करून दिली होती वेरळे संघाकडून. त्यानंतर संदीप यांनी देखील चांगलं षटक हाताळलं परंतु साईराजवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. नक्कीच प्रत्येक धाव महत्वाची आहे कारण की ईडीके चॅम्पियन संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत परंतु धावफलक चांगल्या स्थितीमध्ये असेल तर गोलंदाज देखील चांगल्या हुशारीने गोलंदाजी करतो. आणखीन एक व्हाईट बॉल येतोय. आणखीन एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव येते. धावफलक आपण पाहतो एडीके चॅम्पियन्स संघाचं 41. 41. मेन हॅलो. धावफलक 42. थोडासा टेक्निकल एरर आहे मित्रांनो.
यावेळेस लॉफ्ट केलाय चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली जाते. दुसरीसाठी प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जाते. 2 धावेच्या मदतीने धाव फलक आपण पाहतोय 44 या आकड्यावरती. अजून देखील 3 चेंडू आहेत या चौथ्या षटकातील. चांगल्या स्थितीमध्ये आता धाव आपण पाहतोय एडीके चॅम्पियनच्या. चांगला फटका लॉंग द गॉड मिड विकेटला जातोय चेंडू. स्वतः सूरज त्याच्या मागे जातोय. पहिली धाव वेगाने आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 2 धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचते ते म्हणजे 46 आकड्यावर. 15 चेंडू मध्ये 38 धावावरती सुनील खेळतोय. अजून देखील 2 चेंडू आहेत. तर या 2 चेंडूवरती 2 षटकार मारले तर पहिली 50 आपल्याला पाहायला मिळेल रबर बॉल प्रीमियर लीग मधील. सूरज पुन्हा एकदा समोर असेल तो म्हणजे सुनील. थोडासा बॅटच्या वरच्या टोला लागून चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजनला एका धावेसाठी. धावफलक 47. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. शेवटच्या चेंडूवरती देखील ते 1 धाव. धावफलक पोहोचतंय 48 या आकड्यावरती.
राजेश तळेकर उत्कृष्ट गोलंदाज. दोन्ही चेंडूवरती 2 क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळाले. पहा संघा फक्त एवढीच अपेक्षा होती की तुम्ही स्कोरबोर्ड उभं करा, बाकीचं मी करतो. आणि राजेश याने जर हॅट्रिक घेतली तर संघ मालक आदरणीय माननीय श्री कृष्णा बनगे साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. राजेश आणि समोर असेल राहुल. तुम्ही बसा शांत, तुमचं काम करा. वाईट बॉल येतोय. वेगाचा चांगला वापर यावेळेस जरूर केला होता. ही स्थिती झाली होती एडीके फायटर्स या संघाची. ज्यावेळेस प्रथम फलंदाजीला आले त्यावेळेस त्यांच्या विकेट देखील सुरुवातीला 3 विकेट गेल्या होत्या आणि त्यानंतर संपूर्ण जी जिम्मेदारी होती ती सुनीलने आपल्या खांद्यावरती घेतली होती आणि धावफलक चांगलं बनवलं होतं. ती स्थिती ती सुरुवात आपण या विरळे संघाची पाहतोय. परंतु गोलंदाजी मार्गवरती राजेश कमालीची गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी. वाईट+1 एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव येते. धावफलक पोहोचते 3 या आकड्यावर. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता माईक मध्ये, त्यामुळे पहिल्या सुरुवातीला आपण आवाज येत नव्हता, त्याबद्दल समक्ष. आणि तुम्हाला घेऊन जातो पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये जिथे राजेशची भारदार गोलंदाजीचा बॅकफुटला गेले आणि मात्र डिफेन्स केला. वेग आणि चांगली लाईन लेंथ मोठमोठ्या फलंदाजांना देखील जागच्या जागी दात खिळी बसवू शकता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजेशची गोलंदाजी. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू स्टेट रिजन मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत 1 धाव येते. पहिली धाव येते बॅटमधून. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचते 4 या आकड्यावरती. 20 बॉल 45 धावांची अजून देखील गरज. फायनलचं तिकीट आहे. संघर्ष करावा लागेल. संघर्षाची वाट तुम्हाला प्रज्वलित करावी लागेल. यश असंच मिळत नाही. जर सुखाच्या वाटा जर साध्या असत्या, सोप्या असत्या तर सगळेजण त्या वाटेवरती चालले असते. कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी हे गुगलच्या प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येत नाही मित्रांनो. तुम्हाला सातत्य हवं, प्रेरणा हवी. पुन्हा एकदा वाह काय चेंडू आहे. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राजेशच्या या गोलंदाजीसाठी. सुरेख चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा, ते पण सूरज सारख्या मोठ्या फलंदाजाला जागच्या जागी उभं केलंय. षटकाची होते सांगता. एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील राजेशच्या. वाह सुंदर फ्लाइटेड डिलिव्हरी होती आणि त्याला चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आणि मिसफील्ड पाहायला मिळते आपल्याला लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा चौकार तुम्हाला खूप महाग ठरणार आहे. तुम्हाला प्रत्येक चौकार षटकारांचं कॅल्क्युलेशन ठेवणं गरजेचं आहे. हा चौकार तुम्हाला पुढे जाऊन किती महाग ठरतोय तो येणारा काळ सांगेल. कारण की सूरज सारख्या फलंदाजांना तुम्ही चान्स देता त्यांचे बॅटिंग सेटल होण्यासाठी. या 4च्या मदतीने धावफलक पोहोचते 8 या आकड्यावरती. आता मात्र 18 चेंडू 41 धावांची गरज. सरासरी पाहिलं गेलं तर प्रति ओव्हर 13.5ची सरासरी आपण पाहतोय.
मित्रांनो, क्रिकेट हा असा खेळ आहे त्याने कित्येक लोकांना आपल्या जवळ केलं. आज एशिया कप मधील मोठी लढत 8 वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान आपण पाहणार आहोत दुबईच्या मैदानावरती. परंतु ही जी लढत चालली आहे शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन रबल बॉलची, ती लढत दर्शनीय आहे, मनाला आनंद देणारी आहे. आणि आनंद घेण्यासाठी मी तुम्हाला एका खास व्यक्तिमत्वाचे इथं नाव घेऊ इच्छितो, ते म्हणजे आपल्या थावडे गावचे सुपुत्र. क्रिकेट खेळ त्यांच्या आयुष्यात खेळला असेल का नाही, परंतु पैलवान म्हणून आपल्या पंचक्रोशीत आपल्या तालुक्यात ज्यांनी नाव कमवलं तेच म्हणजे माननीय आदरणीय भाऊ पाटील साहेब. आज सकाळी आलेत, उद्घाटन त्यांच्या शुभ हस्तेच झालं. त्यानंतर तिथून पुढे संपूर्ण दिवस आज या खेळाचा आनंद घेत आहेत. क्रिकेट वेड आणि क्रिकेटवरती प्रेम करणं हे खूप गरजेचं असतं. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन सातत्याने एडीके चॅम्पियनसाठी दुसरं षटक घेऊन आलेला आहे आणि प्रदर्शन देखील त्याचं चांगलं राहिलेलं आहे. पहिला बॉल डॉट बॉल येतोय. समोर फलंदाज राहुल यावेळी डिफेन्स केलेला आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड रिजन मध्ये. एकच धाव येईल इथे. नक्कीच सूरजकडेच इथून पुढे जास्त स्ट्राईक राहील, कारण की हार्ड हिटर मेन जो महत्वाचा फलंदाज जो संघाचा आहे तो आहे सूरज, ज्याच्या मॅटमधून एक चौकार देखील आलेला आहे. धावफलक या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. अजून देखील आपल्या 16 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे आणि 16 चेंडू आहेत त्यांना थांबवण्यासाठी एडीके चॅम्पियन्सकडे. चांगला बॉल दर्शनचा. यावेळेस पहा, पहिली धाव वेगाने घेतली जाते. सूरज दुसरीचा चान्स घेईल का? तर नक्कीच क्षेत्ररक्षकाचा चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने जातोय चेंडू खाली. चेंडू कॅरी करतो ना करतो तोपर्यंत एकाच धावेवरती थांबवलं जातंय. दर्शनचं चांगली गोलंदाजी. डॉट बॉल येतोय, त्यानंतर सिंगल वरती दोन्ही फलंदाजांना उभं केलंय आणि महत्वाचं आहे कारण की सेमीफायनलचा मुकाबला आहे. यावेळेस थोडीशी दिशा भरकटताना आपण पाहायला मिळते. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पोहोचतोय 11 या आकड्यावरती. तब्बल 11 धावा लागले तर धावफलकावरती, परंतु मोठे फटक्यापासून वंचित केलंय. एक चौकार जरूर आला असेल, तो मिसफिल्डच्या स्वरूपात आला होता, परंतु त्यानंतर कमबॅक करणारा षटक दर्शन हाताळत असताना पाहतोय. यावेळेस पोल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. नक्कीच मोठ्या फटक्यासाठीच प्रयत्न केला जाईल, कारण की जोपर्यंत मोठे फटके येणार नाही तोपर्यंत तुम्ही या मॅच मध्ये इन होणार नाही आणि त्या प्रयत्नात आहेत. परंतु त्या प्रयत्नांना कडवं आव्हान आहे, जे कडवं उत्तर आहे ते म्हणजे दर्शनच्या गोलंदाजीचं. चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार येतोय. वी शेप मध्ये खेळलेला क्षेत्ररक्षक आहे जरूर, परंतु त्याने या दर्शनीय स्ट्रोकचा आनंद घेतला, डोळ्यामध्ये सामावला. फटका ही तितका सुंदर होता. या षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचतोय 17 या आकड्यावर. आ 18 धावा बरोबर आहे. सूरज दा बरोबर आहे. 18 धावा. हा फटका स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न खूप उंच गेलेला आहे. स्वतः दर्शन पोहोचण्याच्या अगोदर चेंडू दोघे जण पडतायत. आपल्याला घसरगुंडी पाहायला मिळते. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जाते. हेच तर हा पावसाळी क्रिकेटची मजा आहे. लहानपणी आपण कित्येक वेळा पडलो असतो, परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्यावेळेस पडतो त्यावेळेस वेगळाच आनंद असतो. 2 धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 20 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाची होते सांगता. आता मात्र 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. सरासरी 15च्या ॲव्हरेजने तुम्हाला धावा जमवायच्या आहेत आणि धावा रोखायच्या देखील आहेत एडीके चॅम्पियनसाठी. आपण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय स्वतः कर्णधार संजय जाधव यांना या तिसऱ्या षटकासाठी पाहतोय. जिम्मेदारी घेतलेली आहे स्वतःची, कारण की हीच ती महत्वाची ओव्हर आहे.
क्रुशल ओव्हर असते तिसरी, कारण की इथूनच मॅचचं संपूर्ण रूप बदललं जातं. आणि आपण संजय जाधव यांना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना. चला स्पीडअप घ्यायचंय. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल पॉइंटला मारण्याचा प्रयत्न, थोडासा हलकासा बॅटला बरं होऊन चेंडू जातोय बॅकवर्ड रिजनला एका धावेसाठी. आहे तिकडे वाह, क्लासिकल पटका, बैठक सजवली होती. 6 धावांसाठी चांगला स्ट्रोक सूरजच्या बॅट मधून. नजाकत भरा, नजर काढण्याजोगा हा स्ट्रोक होता. 24 कॅरेट सोनं आहे संघाचं, विरळे संघाचं, ते म्हणजे सूरज. चांगला फटका पाहायला मिळाला खूप वेळाने. धावफलक आपण पाहतो या षटकाराच्या मदतीने 27. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कमबॅक केला आहे गोलंदाज संजय जाधव यांनी. संजय जाधव हे अनुभवी खेळाडू आहेत. बॅटिंग तर चांगली आहेच त्यांची, तितकीच गोलंदाजी, तितकीच कॅप्टन्सी चांगली आहे. यशस्वी कॅप्टन आहे शावडी तालुक्यातील. पुन्हा एकदा पॉइंटला मारण्याचा प्रयत्न, डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न जरूर होईल परंतु थांबवलं गेलंय आणि एका धावेवरती समाधानी मानावी लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक 28 या आकड्यावरती पोहोचते. 8 चेंडू 21 धावांची गरज. 2 महत्वाचे चेंडू आहेत या षटकातील. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 29 धावा, 8 चेंडू 20 धावांची गरज. 2 महत्वपूर्ण चेंडू आहेत या षटकातील. सूरज आणि त्याच्या सोबत राहुलने देखील त्याला चांगली साथ दिली. बॅकफुटला गेले स्टेट रिजन मध्ये. राहुलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक ह्यूज हिट षटकार. धावफलक आपण पाहतोय 35. 7 चेंडू, आता मात्र 14 धावांची गरज. शेवटचा बॉल आहे या षटकातील. हा चेंडू खूप महत्वाचा असेल, कारण की इथे जर डॉट बॉल येतोय तर या मॅच मध्ये एडीके चॅम्पियन्स हा संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. आपण येतोय स्टेट रिजन मध्ये. बॅक टू बॅक शेवटच्या 2 चेंडूवरती षटकार येतोय संजय जाधव यांच्या गोलंदाजीवरती. या षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचते थेट 41 या आकड्यावरती. आता मात्र 6 चेंडू 8 धावांची गरज.
अमित आलेत. 6 चेंडू 8 धावा डिफेंड करायचे आहेत. अशक्य असं शक्य काही नसतं मित्रांनो. एकदा प्रयत्न करून तर बघ. येणाऱ्या अडचणींना सामोरे तर जाऊन बघ. 6 चेंडू 8 धावा फायनलचं तिकीट. 6 चेंडू 8 धावा. फटका फसलाय. कॅच पकडली जाते. राजेश तळेकर यांचे 2.5 किलोचे हात. 2.5 किलो का हात म्हटलं तरी चालेल, कारण की हे हातच आहे संघासाठी विजयाची साथ देऊन जाणार आहेत. महत्वाची कॅच होती दीपकची आणि ती कॅच मिळाली आहे. मॅच मध्ये आणखी ट्विस्ट. सूरजची कॅच खूप महत्वाची होती आणि ती कॅच मिळवून दिलेली आहे. मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट आलेले आहे. या मॅच मध्ये खरे रंग चढतोय. जसजशी मॅच जवळ जाते आणखीन या मॅच मध्ये रंग भरतोय. चांगली गोलंदाजी. आता मात्र 5 चेंडू मध्ये धावा जमवायच्यात 8. महत्वाची विकेट मिळाली. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चुकी. येस, चांगला एपट राहिला स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचा. विकेट मिळते आणखीन एक. राहुल दळवी धावचीच्या स्वरूपात परतताना आपण पाहतोय आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले तुषार दळवी. 4 चेंडू 8 धावा. तुषार धामणकर आलेत. 4 चेंडू 8 धावा. चांगला फटका लॉफ्ट केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे डीपचा आहे तो बनेल दर्शक. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर षटकारासाठी. षटकाराच्या मदतीने धाव फलक पोहोचतोय. 47. आता मात्र 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावांची गरज. मॅच कुठे होती, मॅच कुठे आली, मॅच कुठे फसली होती आणि मॅच कुठे हसली आहे ते संपूर्ण प्रेक्षक मायबाप संपूर्ण खेळाडूंना माहिती आहे. 2 षटकार जे आले होते पाठीमागच्या ओव्हरमध्ये तिथे 1 षटकार वाचला असता तर नक्कीच डिफिकल्ट झालं असतं विरळे संघासाठी. परंतु नक्कीच अमितचं कौतुक करावं लागेल. त्याने या मॅच मध्ये थोडा काळ का होईना आपल्या संघाला बनवून ठेवलं होतं. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक होता जरुरी. कॅच महत्वाची होती. कॅच ड्रॉप होते आणि चेंडू सीमारेषा बाहेर जातोय षटकारासाठी आणि विजय ठरते ती म्हणजे टीम प्रत्युष गोरेश 11 विरळे. हा संघ ठरतोय फायनलच्या तिकिटाचा मानकरी. हॅलो सूरज, टॉसला यायचं लगेच. प्रत्युष 11 टॉसला लवकर या. स्वामी समर्थ टॉस साठी या. कुणासाठी? राहुल पाटील यांच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक राजू पाटील दादा यांच्याकडून.